आमच्या दादूला खायचे होते नूडल्स आणि त्याच्यासाठी मी इकडं नूडल्स बनवायला घेतले. नूडल्स तर पहिलं चांगलं गरम पाण्यामध्ये उकळून घेतले आणि खरंच ते खूप सुटसुटीत असे झाले होते चांगले. त्याच्यानंतर इकडं मी आलं लसूण हे पण बारीक कट करून घेतलं आणि पत्तागोबी पण बारीक कट करून घेतली, कांदा पण कट करून घेतला आणि गाजर आणि थोडी पात हे सगळं मी कट करून घेतलं. त्याच्यानंतर इकडं कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये आलं लसूण हे टाकलं. पहिलं ते चांगलं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्या, मग त्याला चांगलं मिक्स केलं. मग त्याच्यात मी लगेच नूडल्स पण टाकले होते आणि नूडल्स पण टाकून त्याला मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी इथं जे सॉसेस दाखवलेत ना ते सगळे सॉसेस मी त्याच्यामध्ये टाकले होते आणि सॉसेस हे टाकून त्याला चांगलं मिक्स केलं होतं. आणि दादाला तर खायची इतकी इच्छा होत होती आणि ते किती वेळचं झालं असं वाट पण बघत होता. सारखं माझ्याकडे येत होता, झालं की नाही मम्मा, झालं की नाही मम्मा म्हणत होता. मग पहिलं झालं की त्याला लगेच खायला दिलं आणि ते माझ्याजवळ सारखं येऊन मला विचारत होता. त्याच्यानंतर झालं म्हणलं की तरी खुश झाला आणि लगेच खायला बसला. मग त्याला दिलं, त्याला विचारलं मी, दादा तुला आवडलं का? तर मला म्हणत होता ते छान झाले मम्मा, छान झाले मम्मा. आणि त्याने मस्तपैकी असं खाल्लं. चला तर बाय मग, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं.